1995 साली देशाचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारच्या माध्यमातून संपूर्ण देशभरामध्ये गोहत्या बंदी कायदा लागू करण्यात आला। ठराविक राज्यांमध्ये हा कायदा लागू करण्यात आला नाही। मात्र प्रामुख्याने कुरेशी समाज यांनी गायीला राष्ट्रीय पशु घोषित करण्यासाठी एक आंदोलन त्या ठिकाणी उभं केले। 3 दिवसीय आंदोलन, या आंदोलनाचा आज पहिला दिवस आहे आणि या आंदोलनात कासम कुरेशी असतील किंवा त्यांच्या पूर्ण समाज या ठिकाणी धरणे आंदोलनाला बसलाय। त्यांच्या मागण्या काय असणार आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। आपल्यासोबत स्वतः कासम कुरेशी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। काय सांगाल, काय नेमकी तुमची मागणी आहे? आमची हीच मागणी आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांनी जी बी आदेश दिले आम्हाला मान्यच आहे, परंतु ह्या माध्यमातून आम्हाला हे सांगायचं आहे, फडणवीस साहेबांनी जी गौशाळेमध्ये कायदेशीर गौशाळा बांधलेले आहेत ह्या लोकांचे मध्ये पोलीस प्रशासनातर्फे जी दाखल झालेले गुन्हे आहेत त्याच्यानंतर कोर्ट निर्दोष सोडून देतो असे माझ्यावर देखील 6 केसेस खोटे झालते, माझे सगळे नील झाले। कुरेशी समाजाकडून आता गायीला राष्ट्रीय पशु घोषित करण्याची मागणी नेमकी का करण्यात आली? ही मागणी का करण्यात आली का ही 2-4 वर्षामध्ये इतक्या प्रमाणात समाजकंटकांनी उद्रेक केला का ह्याचा हिशोब नाही। ह्यांची मागची हिस्टोरी जर काढली का 10-20 वर्ष मागं बाबा अमुक अमुक नावाचा माणूस कोण आहे, तर ह्याच्यापेक्षा इतकी संपत्ती आली कुठनं? ह्याला नोकरी नाही, ह्याला कामधंदा नाही, सकाळी उठतो संध्याकाळपर्यंत हीच काम करतो आणि बारामती शहरामध्ये तर माझ्या माध्यमातनं गौरक्षकचं लेबल कुणालाच नसेल। जी शासनातर्फे मिळतं ना, ही बारामती शहरामध्ये काय ठराविक लोकांना असेल, पण ही काय गुन्हेगार तबक्यातली लोक रात्री अपरात्री गाड्या अडवणार, दारू पिऊन मारणार, पैसे घेणार, मोबाईल वाढणार, त्याच्यामुळे आमच्या लोकांना ड्रायव्हरांना पुरावे मिळत नाही आणि आम्ही गेलो तर आमची दखल घेत नाही, एकतर्फीच कार्यक्रम होतो। कायदा काय म्हणतो का त्यांची फिर्याद घेतली तर आमची बी फिर्याद घ्यायला पाहिजे, पण असं काय आमच्याकडनं करून घेत नाही डिपार्टमेंट बी। ते ह्या लोकांना राकेटप्रमाणे चालवतं। तुम्ही तुमच्या निवेदनामध्ये उल्लेख केलाय की अनेक गडगंजे लोक आहेत, अनेक राजकीय लोक आहेत, त्यांचे बिबचे कारखाने आहेत आणि मग ते कारखाने बंद झाल्यावरती तस्करी त्या ठिकाणी केली जाते आणि बदनाम फक्त मात्र ठराविक लोक केले जातात। हो, बाहेर देशाला सगळ्याला माहिती आहे, आता गुगलवर सगळं येतंय, तर एक बी ठराविक कुरेशी लोकांच्या कंपन्या असतील मुस्लिम समाजाच्या असतात, बाकी 96% तर ह्यांच्याच कंपन्या आहेत आणि टार्गेट होऊन गुन्हेगार आम्ही व्हायचे, मोकोकोमध्ये आम्ही जायचं आणि ह्यांनी मस्तपैकी बाहेर देशाला मटण खाऊन मस्तपैकी आयुषमध्ये बसायचं। देवेंद्र फडणवीस सरकार म्हणताय की जो गो तस्करी करणार त्यांच्यावरती मोक्कांतर्गत कारवाई केली पाहिजे। पहिली गोष्ट भारत देशातनं निरायतच बंद करा ना, गौ तस्करीच होत नाही ना, आणि हिंदू मुस्लिम भाईचारा राहील। आमचे आजोबा पंजोबा आमचे कारभारी अन्नापासून आमच्यावर उपकार आहेत लोकांचे, असे संबंध चांगले आहेत आमच्या गावात, त्यांच्या छत्रछायात जगलेलो आम्ही लोक आहे आणि आज काय लोक समाजकंटक आम्हाला बदनाम करायला लागलेत। म्हशी असतील, रेडे असतील, शासनानं हे कापण्यासाठी परवानगी दिली, मग असं असताना जाणीवपूर्वक म्हशी आणि रेड्याच्या गाडी जाणीवपूर्वक अडवल्या जातात, पैशांची मागणी केली जाते। तर त्यांच्याकडे काय असतं, गाडी अडवल्यानंतर पहिला मोबाईल घेतात, मग ड्रायव्हरला मारतात, त्याच्या खिशात काय 2-5 हजार ती घेतात, चेन करतात। ती पोरं गौरक्षक नाही, गुन्हेगार आहे। आणि मग त्यांनी फोन एका गौरक्षकाला लावायचा या पुढाऱ्याला लावायचा, मग त्यांनी म्हणणार साहेब आमची माणसं आहेत ती बरोबर करून घ्या। मग आम्ही जर आमची काय म्हणणं मांडा गेलो साहेबापाशी, आम्हाला दारात बी घेत नाही साहेब लोक। अशी परिस्थिती अल्पसंख्याक मुस्लिम समाजाची आज पोलीस स्टेशनमध्ये झालेली। तुम्ही काय सांगाल, आज तुम्ही मागणी केली की गायीला राष्ट्रीय पशु घोषित करण्यात यावं, का अशी मागणी कुरेशी समाजाला करावी लागली? कुरेशी समाजालाच नाही तर सगळ्या मुस्लिम समाजाला ह्याच्यापासून धोका निर्माण झालेला आहे। संपूर्ण मुस्लिम समाज का असं काय घडत नसताना, गो हत्या होत नसताना असे बोगस गोरक्षक उभे करून गुन्हे दाखल करायचं काम चालू आहे आणि कुणी येते का त्यांनी फक्त मुस्लिम समाज असं बोलल्या जात आहे आणि पोलीस स्टेशनला घेतले की त्याची दखल घेतल्या जात नाही। तुम्ही त्यांच्यावर बी गुन्हे दाखल करा ना। जाणीवपूर्वक गायीच्या, गुरांच्या किंवा म्हशीच्या गाड्या अडवल्या जातात, हा पैशाची मागणी केली जाते ना, त्यांचे मोबाईल काढून घेतात, मारतात त्यांना, तर त्यांच्यावर बी गुन्हे दाखल करा ना। त्यांची दखलच घेत नाही ना। आमची लोक जर पोलीस स्टेशनला गेली तर दखल घेत नाही, तुम्ही दखल घ्या ना त्यांच्यावर मोकोका अंतर्गत कारवाई करा। जनावरं पकडले जातात, ती गोशाळेमध्ये जातात, गोशाळेत झाल्यानंतर काही दिवसांनी या सगळ्या घटनेचा ज्यावेळेस निकाल होतो
त्यावेळेस नेमकी काय परिस्थिती असते? ती जनावर व्यवस्थित मिळाले जातात का माघारी? नाही तिथं तर गोशाळेत ज्या वेळेस जनावर जात आहेत तर महिना 2 महिने 4 महिने कोर्ट निकालला लागतात. कोर्ट आदेश करतोय का ती जनावर त्यांना देऊन टाका, का त्यांच्याकडे रीतसर पावते आहे संपूर्ण आहे. पण ज्या वेळेस कोर्टाने आदेश केला आणि आदेशची कॉपी घेऊन जर आम्ही जर गोशाळेत जर गेलो तर तिथं जनावर नसते. नंतर आम्ही जर विचारणा केली परत जर हे केलं तर मग ते सगळे गेले. एकही जनावर गोशाळेत नसतं. जनावर जातात कुठं? काय वाटतं तुम्हाला, ही जनावर नेमकी कुठे जात असते? नाही जनावर कंप्लीट ह्यांची विक्री केल्या जातात ना, ह्यांच्याकडनं केलं जात आहे ना. असा विषय ना, हा मोठा विषय आहे. ही जनावर जातात कुठं? काय नेमकी मागणी करण्यात आली आहे? का असं वाटतंय कुरेशी समाजाला की गायीला राष्ट्रीय पशु घोषित करावं, आणि जर राष्ट्रीय पशु घोषित करण्यात आलं त्या सगळ्याचा परिणाम शेतकऱ्याला देखील भोगावा लागणार आहे? तुमचं म्हणणं 100% खरं आहे. शेतकऱ्यांना देखील ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम भोगावा लागणार आहे. मात्र आज गाईच्या नावाखाली, गाईच्या मांस विक्रीच्या नावाखाली म्हशी आणि रेड्याचं मटण पकडलं जातं. बघा, म्हशी आणि रेड्याचं मटण पकडून त्यांना दाखवलं जातं पोलीस प्रशासनाकडं की हे मटण गाईचं आहे. मग पोलीस प्रशासन त्याचा पंचनामा करतं, फॉरेन्सिक लॅबला पाठवतं. फॉरेन्सिक लॅबला पाठवल्यानंतर जे मटण आहे ते मटण दफन केलं जातं, त्याची विल्हेवाट लावली जाते. आता विल्हेवाट लावल्यानंतर ते शेतकऱ्याकडून माल घेतलेला असतो, बरोबर आहे. आता शेतकऱ्याकडून माल घेतलेला असतो, कुरेशी समाजाने तो कापलेला असतो. मग कुरेशी समाजाचं मोठं नुकसान होतं. कुरेशी समाजाचे संसार दे सुधारायला लागतात. एक बाब झाली. दुसरी बाब, आता म्हशी पकडतात काही लोकांनी, जे पशुवैद्यकीय अधिकारी आहेत त्यांच्यावर दबाव आणून इथला कत्तलखाना देखील, जो कारभारी अण्णांच्या काळात कारभारी अण्णांनी बांधून दिला, पवार साहेबांच्या संकल्पनेतून, अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली, आणि विनोद कुमार गुजरांनी देखील त्याचं योगदान राहिलेलं आहे. असा कत्तलखाना बंद पाडण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्याला तपासण्या बंद करायला लावल्या. पण तपासण्या बंद करायला लावल्या म्हणजे काय झालं, तर आता आमचाच एक कार्यकर्ता आहे, त्याची भाकड जनावर आहेत, ज्या म्हशी आहेत. आता जी भाकड जनावरं, म्हशी आणि रेडे, ती जनावरं काही प्रोडक्शन करू शकत नाहीत, ते दूध देऊ शकत नाही. मग आता त्यांनी त्या जनावरांना खायला घालायचं, त्यांनी ह्यांना विकायचं नाही, लोकांना ह्यांनी मांस विकायचं नाही. मग जो ह्याचा परिणाम होणार आहे, कालचक्र जे चालू आहे याच्यावर खूप मोठा परिणाम होणार आहे, आणि शेतकऱ्याचं संसार दे सुधारायला लागणार आहेत. मग आता म्हशी जर शेतकरी विकू शकला नाही, गाय बी विकणार नाही, भाकड जनावर त्यांनाच सांभाळायचं. मग ह्या राज्यात, ह्या देशात काही कालावधीने ह्या लोकांच्या अशा विकृत वागण्यामुळं तुम्हाला प्युअर दूध कधीच बघायला मिळणार नाही. पावडरचं दूध मिळेल, पावडर बी कुठून आलेली, तर विदेशातून आलेली. आणि ह्या जनावर सगळे शेतकरी घाबरल, जनावर सांभाळायला भीती बसेल मनात. आता तशी परिस्थिती आहे. पण जर गायीला राष्ट्रीय पशु घोषित केलं तर या सगळ्याचा नेमका काय परिणाम होईल? हेच सांगतो ना. म्हणून तर गायी जरी समजा राष्ट्रीय पशु घोषित केली, हिंदू जनभावना दुखावणार नाहीत, आणि हिंदू जनभावना दुखावल्या नाही तर आपापसात सलोखा राहील, हिंदू मुस्लिम सलोखा राहील, तेढ निर्माण होणार नाही, आणि ह्या ज्या दंगली पेटवण्याचं काम चालू आहे किंवा ह्याचे प्रयत्न चालू आहेत ते होणार नाहीत. तर राज्यामध्ये बघितलं तर हिंदुत्वाचं सरकार आहे. मग असं असताना कुरेशी समाजाकडून मागणी केली जाते, सरकार या संदर्भात काय विचार करेल? मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे आणि मी ह्यांची ही मागणी मला एवढी आवडली. मी गोमातेला माता मानतो. ह्यांना मी पाठिंबा जाहीर केला की मी माझा पाठिंबा आहे तुम्हाला. मी माझा कार्यकर्ता म्हणून पाठिंबा काय तर समस्त हिंदू त्याची भावना आहे की ही गोमाता आपली माता आहे, तिला प्रतिदेवता आपण मानतो, तर आम्ही तिचा अपमान का करावा. आणि ही लोक आमचंच काम करतात ना. गायीला राष्ट्रीय पशु घोषित जर केलं तर गायीकडे वाकड्या नजरेने बघण्याची कोण हिंमतच करणार नाही, आणि असा काळा बाजारच होणार नाही. मग हेही सुखी राहतील आणि हे सरकारचंच काम करतायचे. काय वाटतं, आज तुम्ही मागणी केली, सरकार या संदर्भात विचार करेल असं वाटतंय का? आता सरकारने विचार जर केला अल्पसंख्याकांचा आणि हिंदू मुस्लिम भाईचारा राहण्याचा, आणि आपल्या राष्ट्रामध्ये गौमातेला राष्ट्रीय पशु घोषित जर केलं तर ह्याच्यापासून एक फायदा होईल का, जी शेतकऱ्यांची मुलं हीच गौरक्षक बनतात, जातीवादी संघटनामध्ये हीच असतात आणि हीच माल अडवतात. मग आता शेतकऱ्याची नुकसान हीच लोक करतात, बदनाम कुरेशी समाज आणि मुस्लिम समाज. म्हणून आमची आग्राची विनंती आहे, मोदी साहेबांना आग्राची विनंती आहे का ह्याला जितक्या लवकर राष्ट्रीय पशु घोषित करण्यात येईल तेवढा आमच्या मुस्लिम समाजावर लय मोठा उपकार होईल. एका बाजूला राज्य सरकारकडून गोतस्करी करतात, त्यांच्यावरती मकोका लावण्याची कारवाई प्रशासनाला सांगितली जाते, मात्र या
कुरेशी समाजाला जाणीवपूर्वक टार्गेट करण्याचं काम काही समाजकंटक करतात आणि जाणीवपूर्वक म्हशी असतील, रेड्या असतील यांच्या गाड्या अडवल्या जातात, त्यांच्याकडून खंडणी स्वरूपात पैसे उकळले जातात, अक्षरशः त्या लोकांना मारहाण देखील केली जाते. यामुळं अशा लोकांवर देखील खंडणीसारखे आणि मोकोकासारखे गुन्हे त्या ठिकाणी दाखल केले पाहिजेत अशी अग्रगण्य मागणी देखील कुरेशी समाजाच्या वतीनं त्या ठिकाणी करण्यात आली. कुरेशी समाजाने जी मागणी केली आहे की गायीला राष्ट्रीय पशु घोषित करावं, जेणेकरून हिंदू मुस्लिम समाजामध्ये सलोखा निर्माण होईल, त्यांच्यामध्ये भाईचारा निर्माण होईल, कुठलाही तणाव या ठिकाणी या दोन्ही समाजामध्ये त्या ठिकाणी उभा राहणार नाही. आणि असं जर झालं तर हे जे काही समाजकंटक आहे यांचं दुकान बंद पडेल. आणि याच मागणीसाठी सकल मुस्लिम समाज आणि कुरेशी समाज आज धरणे आंदोलनाला बसलाय. त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये राज्य सरकार या संदर्भात काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुर्तास इथेच थांबू. धन्यवाद.